समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना आदर्श माता, सुवर्ण नारी शक्ती आणि यशस्वी उद्योजिका पुरस्कार सन्मान जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज वितरण होणार आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते या देवीच्या प्रार्थनेने आज आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. जन्माला येण्याचं कारण स्त्री, दुःखाला लिंपण स्त्री, मायेचं शिंपण स्त्री, जिजदालाही दरवणारं देवाचं चंदन स्त्री, सर्वात्मने या जगाला मिळालेलं वरदान स्त्री. स्त्री हे आदिशक्तीचे रूप आहे. तिच्यामध्ये अफाट शक्ती व ऊर्जा आहे, क्षमता आहे, होती आणि राहणारच. परमेश्वराने स्त्रीला सोशिकतेचे, सहनशीलतेचे सुंदर वरदान दिले. त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दुःखाचे प्रसंग आले तरी चटकन सावरणारी, खंबीरपणे उभी राहणारी स्त्री माताच असते. एक स्त्री माता संसाराचे सोने करते, विचाराची विश्वकल्पना सजवते, सर्व क्षेत्रात आविष्कार घडवते. दीप प्रज्वलन. होतीस तू सावित्री म्हणून जीवनाचा आमच्या अर्थ आला. जन्म मिळाला तरी नारीचा शिक्षणानेच तो सार्थ झाला. म्हणूनच आज आम्हा नारी शक्तीची प्रेरणा, आम्हा स्त्रियांचे अस्तित्व, आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिनिधी पूजन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सुंदर
तीच सावित्री आज जगाची शिलेला. मंडळींनो, 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो, पण लगेचच 10 मार्चला म्हणजे आज सावित्रीबाई फुले स्मृती दिन असतो. आणि आजच्या दिवशी महिलांनी त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक महिलेचे ते कर्तव्यच आहे, कारण त्या काळात त्यांनी जो समाजाशी संघर्ष केला, दगड धोंडे अपमान सहन करून सहन केला, त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला. आज स्त्री समाजामध्ये ताकमानाने उभी आहे, सर्व क्षेत्रात पुढे आहे, समाजाच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, ते यांच्याचमुळे. असो, खरं तर स्त्रियांबद्दल बोलायला गेले तर आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई पण कमीच पडेल, पण तरीही मी थोडंसं बोलणार आहे. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा. तर अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुद्रा. जागतिक महिला दिनाची सुरुवात स्त्रियांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली झाली. 8 मार्च 1908 मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असणाऱ्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणांसाठी लढा पुकारला. स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा पहिला संघर्ष होय. जगाच्या इतिहासात हा महिलांचा पहिला संघर्ष मानला जातो आणि त्यामुळे त्यावेळेस त्या सर्व महिलांना स्वतःचा हक्क अधिकार मिळाला सुद्धा. तेव्हापासून स्त्रियांबद्दल सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी सर्व जगामध्ये जागतिक महिला दिन साजरा केला जातो. सर्व महिला हा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. आज सर्वत्र कर्तृत्ववान महिलांचे, समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे, गृहोद्योग चालविणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. शेतीतील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेली आहे. तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, तलाठी, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बनवत आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे सुद्धा एक स्त्री असते, अशी पण आपल्याला बरीच उदाहरणे बघायला मिळालेली आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळालेल्या स्त्रियांचा गौरव करताना खूप खूप अभिमान वाटतो. खरोखरच सलाम आहे या नारी शक्तीला. पण कधी कधी प्रश्न पडतो की खरंच स्त्री स्वतंत्र झाली आहे का? आजही समाजात स्त्री काही ठिकाणी असुरक्षित आहे. तिच्यावर अत्याचार होतो, तिचे शोषण केले जाते. या गोष्टींमुळे स्त्रियांचे, मुलींचे जीवन धोक्यात येत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे. समाजात तिची स्वतःची ओळख निर्माण झाली पाहिजे. तिचे कार्यक्षेत्र विस्तारल्यामुळे तिला प्रोत्साहन हे दिलेच गेले पाहिजे. तिच्यावर निर्णय थोपवण्यापेक्षा तिला निर्णय घेण्यासाठी सामील केले गेले पाहिजे. तरच आपला भारत देश सुरक्षित, सक्षम, बलवान होईल. शेवटी मी एवढेच म्हणेन की लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार, लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झाडर, कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झाडर. स्त्री शक्तीला होऊ दे पुन्हा एकदा जागर, पुन्हा एकदा जागर, पुन्हा एकदा जागर. धन्यवाद. खूपच छान प्रस्तावना केली मैत्रिणीने, धन्यवाद. या पुढचा कार्यक्रम आहे पाहुण्यांचा सत्कार. कर्तव्य करते स्वागताचे, स्वीकार करावे सत्काराचे. कार्यक्रमाला शोभा आली आपल्या शुभ आगमनाने. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ शिल्पा ओसवाल मॅडम, तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय. मॅडमने प्रशासकीय सेवेत अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्या समाजासाठी अतिशय आदर्श आहेत. या ठिकाणी आपल्या कामाचा प्रशासकीय आवाज आणि वेगळा ठसा उमटवलेला आहे. माननीय सौ शिल्पा ओसवाल मॅडम यांचा सत्कार सौ मृणालिनी मैत्रिकीकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात.
करते. त्या पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान संकल्पना देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे तीन शक्तींना महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुष देवतेची केली तरी चर्चा होते की त्यांच्या स्त्री शक्तीची, त्यांच्यात असलेल्या स्त्री शक्तीची. स्त्री ही त्याग, श्रद्धा, नम्रता, सृजनपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याही बाबतीत कमी नाही. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आज महिला काबीज करत आहे. महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण सत्कार सोहळा सुरू करूया. तर आजचा पहिला सत्कार सोहळा आहे सुवर्ण आदर्श माता पुरस्कार. आणि सौ शिल्पा ओसवाल मॅडम यांना विनंती करते की सौ चंद्रप्रभा भागवत कारीकर काकूंना हा पुरस्कार तुम्ही प्रदान करावा. आणि प्लीज जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे आपल्या मातेसाठी. देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांची कन्या शैलजा गणपतराव पोद्दार यांनी स्टेजवर यावे. सुवर्ण नारी पुरस्कार घेण्यासाठी मी सौ शुभदा सतीश जेऊरकर ज्या पर्यवेक्षिका आहेत महिला बाल कल्याण जिल्हा परिषद सोलापूरमध्ये, आणि मी सौ शिल्पा ओसवाल मॅडम यांना विनंती करते की यांनी शुभदा सतीश जेऊरकर यांचा सत्कार देऊन त्यानंतर सौ पल्लवी मिलिंद पंडित यशस्वी उद्योजिका सन्मान पुरस्कार. त्यासाठी मी सौ वंदना दत्तात्रय पंडित यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर या. पाठक हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजय त्यांचे पारितोषिक देण्यासाठी आणि मी सौ संगीताताई पोद्दार यांना आमंत्रित करते. जागतिक महिला दिनाचे औचित्य सांगून दिनांक 6 मार्च रोजी वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने श्री कालिका देवी मंदिर येथे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांनी लहान होऊन या खेळाचा मनमुरादपणे आनंद लुटला. यामध्ये उखाणे स्पर्धा घेण्यात आली. याचे प्रथम पारितोषिक आहे सौ सुनीता सचिन आष्टीकर.
प्रथम पारितोषिक आहे करते. या करते. सौ संध्या मल्लीनाथ पोद्दार यांचा सत्कार आपण करतो. आहे सौ साधना सतीश वेदपाठक यांना मिळाले आहे. त्यांचा सत्कार मृणालिनी ते करते. मार्गदर्शन करपाचे ज्ञानाची उघडवी चालणे प्रकाशमय होवो धरती गगन आमंत्रित करते मान्यवरांना लाभो त्यांचे मार्गदर्शन. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ शिल्पा ओसवाल मॅडम यांना मार्गदर्शनपर बोलण्याची मी विनंती करत आहे. उपस्थित असणारे सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित असणारे समाज बांधव, जेव्हा आपण या अँगल थोडा बदला झाला, त्यानंतर अब्दुल बकर साहेब माझ्या ऑफिसला आले होते. त्यांची माझी पहिलीच भेट केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्यांच्या सोयीसाठी आपण तो रविवारी कार्यक्रम ठेवूया. म्हणजे आपल्यासोबत फोन म्हणाले आज या कार्यक्रमानंतर मला सगळ्यांची भेट झाली. महिला सक्षमीकरण या विषयावर बोलायला ठीक आहे. म्हणजे तर कोणताही विषय असेल तरी ज्या प्रोफेशनमध्ये आम्ही काम करतो स्टेज म्हणाले की तो थोडंफार बोलण्याशिवाय भावत नाही. त्यामध्ये अडचण नाही असं सांगितलं होतं. आजार मी थोडा विचार करतो की काय बोलावं. महिला दिनाचा कार्यक्रम आहे मान्य, पण सगळ्या महिला पुढं आहेत आणि सगळे पुरुष मागं बसलेले आहेत. आतापर्यंत ऑफिसच्या सुद्धा कुठल्या बैठकीमध्ये असं चित्र मला कधीच दिसलं नाही. सगळे जेंट्स पुढं असतात आणि सगळ्या लेडीज मागे बसलेल्या असतात. कुठं तरी आपल्या मनाची जी मानसिकता आहे महिलांची म्हणून एक मागं राहायची ती तिथं नेहमी प्रतिफलित व्हायची. मला सगळ्यात जास्त आनंद ह्याचा वाटला की बेसिक कार्यक्रम जरी महिलांचा असला तरी मग सूत्रसंचालन असू दे, बाकीचे काही टेक्निकल गोष्टी असू दे, स्टेजची आणि स्टेजच्या मागची तयारी असू दे, त्याच्यासाठी काय होईना आपण किमान थोडंफार काही ना पुरुषांचं सहकार्य घेतो. परंतु इथं 100% महिलांनी महिलांसाठी केलेला कार्यक्रम दिसला. आणि तसं असलं तरी असं नव्हतं की पुरुषांची तर उपस्थिती नाही. भले सोडायला आणायला का होईना म्हणून सगळीकडे आम्ही उपस्थित दिसलं तर त्याचाही मला खरोखर छान आनंद झाला. म्हणजे महिला सक्षमीकरणाचा काही नवीन विषय शिकवावा किंवा सांगावा असं मला आवर्जून इतकं वाटलं नाही. खरं सांगायचं तर पूर्ण जगामध्ये महिलांची संख्या ही किमान 50% प्रमाणात आहे. अगदीच कागदा काढलं तर ती 70-48% जाईल. जो काही समाज चालतो, जग चालतं, शेवटी जग राहते त्या सगळ्यामध्ये नवनिर्मिती करणं, पुढची पिढी जन्माला घालणं ही सगळं काम त्या महिलाच प्रामुख्याने करत असतात. आणि तो जर विचारात घेतला तर महिलांचं समाजाच्या विकासामध्ये योगदान हे अनन्यसाधारण आहे. परंतु आपल्याकडं आजही महिलांना तेवढं पुरेशा प्रमाणात इक्वली किंवा समानतेनं वागवलं जात नाही. घरामध्ये सुद्धा जी कमी प्रोडक्टिव्हिटीची, कमी उत्पादकतेची कामं आहेत ती त्यांना दिली जातात. किंवा मग असं असं केलं स्वयंपाकच तर करायचा आहे, पण मग कधी तर त्या स्वयंपाकात मीठ जास्ती झालं, तिखट कमी झालं, फोडणी जळाली, अशा काही गोष्टी झाल्या की मग त्या स्वयंपाकाचं महत्त्व खाणाऱ्याला आणि करणाऱ्याला दोघांनाही कळतं. आणि ही कामं आपण फार विलया करत असतो. परंतु आपण स्वतःच त्याची कधी फारशी किंमत करत नाही आणि आपण त्याची किंमत ठरत नाही, म्हणून आपली किंमत कोणी ठेवत नाही. ही गोष्ट सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळं आपण आपली स्वतःची किंमत करणं आपल्या घरातल्या आपल्या प्रत्येक महिलेची, मग ती आई असू दे, सासू असू दे, आपण स्वतः असू दे, आपल्या घरचे एखादे दोघंही असू दे, मुलगी असू दे, सून असू दे, ह्या सगळ्यांची आपण समानतेनं कधी पण आपण त्यांना मानलं पाहिजे, लेखलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे असं असतं की दवाखान्यात जायचंय, मग महिलांचं असतं तर सणवार आहेत, थोडंसं थांबूया, मुलांच्या परीक्षेत आता कुठं जाता, नाही गेलं तर 2-4 दिवसात होतं बरोबर, थोडं अंगावर काढणं, थोडं स्वतःकडे दुर्लक्ष करणं, ह्या गोष्टी महिलांकडनं फार मोठ्या प्रमाणात होत असतात. घरात काही वस्तू जरी घ्यायचा विषय झाला, म्हणजे अगदी भले खूप सारं लग्न असू दे, सगळ्यांना सगळं हवं तसं दिलं जातं आणि घरातली आई म्हणते नाही ठीक आहे, जसं असेल तसं मला चालेल. आणि ही जे आपण स्वतःला कमी लेखण्याची पद्धत आहे ना, ती कुठेतरी आपण मनापासून बंद केली पाहिजे.
महिला सबलीकरण म्हणजे काय, फक्त आर्थिक उत्पादकता हा एक विषय त्याच्यासाठी नाही. तुम्ही स्वतःला निर्णयामध्ये तुमचा सहभाग असण्याची गोष्ट तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे नवीन घर बांधलं तर स्वयंपाक कसं करायचं हे ठरवायचा अधिकार तरी ऍटलिस्ट आपल्याला असला पाहिजे. तो किती जणांना असतो. घर रंगवायचं ठरवलं तर ह्या खोलीला हा रंग दिला पाहिजे ही सुद्धा चर्चा आपल्याशी फारशी होत नाही. फार छोटी छोटी उदाहरणं आहेत. आपण काय सांगायला गेलं की विषय काय असतो, तुला काय कळतं. आता बायकांना तेवढं रंगातलं कळतं तेवढं बाकीच्या कुणालाही कळत नाही ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे घरात आपण एखादा कलर गुलाबी म्हणला किंवा अजून त्यातल्या काय व्हरायटी सांगितल्या तर आपल्या घरातली पुरुष माणसं नक्की बदलून जाऊ शकतात. पण तरीही ह्या गोष्टी होत असतात. ह्या का होतात तर आपण आपल्यासाठी स्वतःचं स्थान आपण विसरत असतो. तर ते विसरू नये ह्याच्यासाठी आपण स्वतः पहिल्यांदा काही निर्णय क्षमता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मान्य आहे प्रत्येक स्त्री बाहेरचं अर्थार्जन करू शकत नाही, पण घरात राहून ती मी कामं करते तिथं तुम्ही ते पैसे वाचवत असता. आणि ते पैसे वाचवणं म्हणजे तुमचं ते पैसे कमवणं आहे. ही काय करत नाही, ही घरातच असते, हिला काय वेळच असतो, ही जी मानसिकता आहे ना त्या मानसिकतेनं आपण बाहेर पडलं पाहिजे. काही आहेत ज्या स्वतःच्या पायात उभ्या आहेत. आपल्याला शासनाच्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत. मागच्या 25 वर्षापासून आपल्याला महिलांना सरकारी नोकरी सुद्धा 30% आरक्षण आहे. निवडणूक या राजकारणामध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला 50% आरक्षण आहे. गरजेनुसार किंवा घराच्या परंपरेनुसार काही महिला तिथे येत आहेत. जेव्हा ही आरक्षणाची सुरुवात झाली राष्ट्रीय आरक्षण तेव्हाची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीत फार फरक पडलेला आहे. जेव्हा सुरुवातीला आरक्षणाचे विषय झाले तेव्हा घरातल्या ज्याचं महिला आरक्षण सरपंच पडलं बरोबर यायचं, भणगोड ठेवायची तर सही करायची, परत जायचं. पुन्हा कधी निवडून आलं तेवढा होतं. मिटिंगला असलं मिस्टर सरपंच नेहमी हजर, अशा पद्धतीचा तो काळ होता. परंतु जसं जसं शिक्षणाच्या वाटा खुला झाल्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग वाढायला लागला तसं तिथं निर्णय क्षमता ह्या बहुतांशी महिला हे घ्यायला लागल्या. आणि जसं हे राजकारणात झालं तसंच आपण शिक्षणामध्ये असू दे समाजामध्ये असू दे आपण त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि ह्याची सुरुवात आपल्या घरातून झाली पाहिजे. शिक्षणाची गरज आहे, मुलगी हुशार आहे तर तिलाही तेवढं तुम्ही शिकवलं पाहिजे. मान्य आहे दुसऱ्याचं घर लग्न करून पाठवणार आहोत, परंतु मग तिच्या लग्नातला हुंडा हा देण्यापेक्षा तोच पैसा जर तिच्या शिक्षणावर खर्च केला तर ती मुलगी नक्कीच फार चांगल्या पद्धतीनं आपल्या पायावर उभं होऊ शकते आणि भविष्यात तिची कुठलीही काळजी आपल्याला कुठल्याही अडचणीला राहणार नाही. तर हा विचार आपण सर्वांनी करणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे आपण फक्त लग्न बोलण्यासाठी आहोत, घरातले दागिने म्हणून दाखवण्यासाठी आहोत, घरातली कामं करण्यासाठी आहोत आणि आपलं स्वतंत्र अस्तित्व नाही ही संकल्पना जी पहिल्यांदा आपल्या मनात आहे ती सुरुवातीला आपण सगळ्यांनी आपल्या मनातून काढली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व असणं, स्वतःच्या निर्णय क्षमता असणं, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वतःला अपडेट करायला लागतील. महिला मुळातच या मल्टीटास्किंग करणाऱ्या असतात. घरात आपण जे दिवसभरात काम करतो आपली घरात असणारी बाहेर कुठेही न जाणारी महिला घरात ज्या स्वतःहून आपली काही दुकान सांभाळतायत, व्यवसाय करतायत, कुठं नोकरी करतात आणि मग त्या बाहेर जातात त्यांच्याविषयी मी तर म्हणजे त्यांना तर मानलंच पाहिजे. परंतु घरात असणाऱ्या महिला की घरात कुठल्याही कामाला अन्य बाई लावलेली नसते. घरातला सणवार असू दे, स्वयंपाक पाणी असू दे, स्वच्छता असू दे, बाई पाहुणे असू दे, त्या गोष्टी ज्या पद्धतीनं त्या सांभाळतात तर त्या महिलांना ही पद्धत असण्याची क्षमता आहे. ती तुम्हाला नव्यानं करावी लागत नाही. आपली आई घरात काय करते, आजी घरात काय करते ते बघत ती लहानाची मोठी झालेली असते आणि त्या गोष्टी तिच्या मनामध्ये आपोआप आलेल्या असतात. मग ही क्षमता आपण बाहेर का घालायची ही गोष्ट सुद्धा आपण विचारात घेतली पाहिजे. सुपर मॉम बना, सुपर वुमन बना असं माझं म्हणणं आहे. स्वतःची तब्येत, स्वतःला काय हवं किंवा घर ह्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजेतच, पण त्याच्याबरोबर आपलं स्वतःचं अस्तित्व सुद्धा कुठेतरी जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी आपण ऑलरेडी सक्षम आहोतच, फक्त ती जाणीव आपल्याला होणं आणि त्या दिशेनं आपण प्रयत्न करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मला ते तर या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला इथं येण्याची आणि माझं मनोगत मांडण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचा आणि सोबत असणाऱ्या सर्व महिलांचं मी मनापासून आभार मानते आणि माझं दोन धन्यवाद मॅडम. आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी अतिशय लाख मोलाचं आहे. ते आता इथे आलेले आहे तर त्यांचा
प्रमुख अतिथींचे उजळ उन्नतीच्या ज्योती. आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख अतिथी माननीय सौ सारिका देगावकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. अमोल बेगावकर, सोनार समाज आणि वसुंधरा महिला मंडळ यांच्याकडून महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी मला इथे बोलवलं. तर सर्वप्रथम मी सर्वांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि कार्यक्रम आयोजन केल्याच्या सर्वांचे आभार मानते की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. मी एक स्त्रीरोग तज्ञ आहे. माझे MBBS MS झालेलं आहे. आसरा चौकात महिला हॉस्पिटल आहे आणि महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पण महिला आहे आणि चालवणाऱ्या सगळं सिस्टर आणि मावशा पण महिलाच आहे. माझा प्रवास थोडा लहानपणापासून बाहेर गावी गेलेला आहे. म्हणजे मी ज्या गावी आहे त्या गावातली सगळ्यात पहिली प्रथम स्त्रीरोग तज्ञ आहे. सुरुवातीला वडिलांचे ध्येय होतं, तुला जर 4 लोकांनी तुझं जर ऐकावं असं वाटत असेल तर तू ती लेवल अचीव केली पाहिजे. तुझ्या आयुष्यात ती पातळी तू गाठली पाहिजे, उंच त्या शिखरावर केली पाहिजे जेणेकरून तुझे 4 लोक ऐकतील. कारण लहानपणापासून मला असं वाटतं की यांनी माझं ऐकायला पाहिजे. सहजासहजी तुमचं कुणीच ऐकत नाही. ज्यावेळेस तुमच्या हातात ती ज्ञानाची शिदोरी असेल किंवा विचारांचा तेवढा प्रभुत्व असेल तुमच्या याच्यात, तुमच्याकडे येणारे किंवा तुमचे ऐकणारे तुमच्या प्रभाव, अभाव आणि भाव या 3 प्रकारे तुमच्याकडे येतात. त्यापैकी तुमच्याकडे काही ना काहीतरी पाहिजे तरच तुमचं कुणी ना कुणी ऐकतं. त्याच्यामुळे मी काय स्त्रीरोग तज्ञ म्हणून मी ते स्त्रीच्या मनासोबत स्त्रीच्या शरीराचा जो अभ्यास केलाय त्यावर तुम्हाला सर्वांना एक सांगावंसं वाटतं की सुरुवातीला जेव्हा मुलगी जन्माला येते त्यापासून काही दिवसानंतर तिची मासिक पाळी चालू होते. त्याच्यामध्ये भरपूर शरीरात आणि मनाचे शरीरातून अंडाशयामधून निघणारे जे स्त्राव आहेत त्यापासून भरपूर तिच्यात बदल होतात. ते बदल जसे चालू झाले त्याच्यावर तिच्यावर भरपूर गोष्टी लागल्या जातात. कृपया नकाला धरून, कारण खूप त्रास होतो याच्याकडे. आता तुझं वय झालेलं आहे, तुझं पाळी चालू झालेली आहे, हे करू नको ते करू नको, या पुरुषाला बोलू नको, किंवा शाळेत जाताना आपण प्रत्येक गोष्टी तिच्यावर खूप सारी नियमावली थोपवली जाते. तर ती त्याच्यात तसं ऐकणार नाही. तुमचं नियम लावा, नक्की लावा. तुम्ही आई आहे, तुम्ही तिची मैत्रीण बना, सखी बना, पण नियम लावताना थोडंसं प्रेमाने हे करा, नाहीतर ती मुलगी तुमची कधीच ऐकणार नाही. माझ्याकडे भरपूर सध्याच्या याच्यात वाढलेलं प्रमाण आहे. गर्भवती महिला, गर्भवती स्त्रिया झालेल्या आहेत, प्रेग्नन्सी त्यांची नाही का पॉझिटिव्ह येत आहे, ज्यांचं लग्न झालेलं नाही आणि न लग्न झालेल्या मुली पण प्रेग्नेंट आहेत, गर्भवती आहे, त्यांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत चाललेली आहे. हे का वाढती आहे? कारण आपलं घरात प्रेम नाही मिळालं तर ते प्रेम बाहेर नक्की शोधणार नाही. त्यामुळे घरात प्रेम आपल्याला देणं आपल्या हातात आहे. प्रेमाने 4 शब्द बोलणं, प्रेमाने ती गोष्ट समजून सांगणं ते आपल्या हातात आहे. कारण मला आता पहिले तरी ज्या एकूण मुली ज्या होत्या 18, 19, 20, 25च्या काळापर्यंत 30-35 ते प्रॉपर त्यांच्यामध्ये पूर्णपणे मॅच्युरिटी आली असते. पण सध्याच्या याच्यात पाळी येऊन 12 वर्ष झालेले, म्हणजे 12 वर्षाची जी मुलगी आहे पाळी येऊन नुकतीच तिची पाळी चालू झालेली आहे. त्याही वेळात आईला तिच्या शंका येते की माझी मुलगी कुठे गर्भवती तर नाही ना. ती शंका आपल्याला किती त्रासदायक आहे. तर मला स्वतःलाही त्रास आहे. माझ्याकडे दररोज अशा केसेस येतात तरी पण मला ते त्रासदायक वाटत होतं ऐकायलाही की जेव्हा आई म्हणते की नाही तिचं सगळं चेक करा, ती गर्भवती तर नाही ना. 12 वर्षाच्या मुलीवर म्हणजे विचार करा तिच्यावर काय त्रास झालेला असेल. त्या मुलीला त्याच्यातलं काहीही ज्ञान नाही आहे, काही माहिती नाही आहे. तर हे दिवसेंदिवस प्रकार वाढला आहे. कुठेतरी थांबवलं पाहिजे जेणेकरून हे जर आपल्या घरातून थांबलं तर समाज एक प्रत्येकजण त्याला नाही का आपल्यात आणणार आणि नाही का कधीच तिचा नाही का अपमान होणार नाही. कारण जर 12 वर्षाची 14 वर्षाच्या मुली जर अशासोबत जर असं काही घडू शकते तर मग 18-19 वर्षाच्या मुलीसोबत तर साहजिक होणार. कारण निसर्गाच्या नुसार तिच्यात जे बदल होतात त्याला कुणी ना कुणी बळी पडतं. तर ते कुणाला बळी पडू न देणं आपल्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी काय नियमावली लावायची आहे ते पण आपल्या घरात आहे. पण नियम लावताना तिच्यावर ते लादू नका. जर तुम्ही लादले नियम ती नक्की चुकीच्या मार्गावर जाणार. नियम नका लावू. कायद्याने जरी कदाचित तुमच्या बाहेरची शेजारची कुठे दुसरे तुमच्या सहवासामध्ये
मानसिक, शारीरिक आणि त्याच्यातून ती पटकन बाहेर येईल. त्यासाठी स्त्रीने स्त्रीला मदत केली तरच बाहेर येईल. पुरुष मदत नाही करू शकत. जो काही तिच्यासोबत शारीरिक संबंध ज्या पुरुषानेच ठेवलेला आहे ते प्रत्येक वेळेस मी अनुभवलं, तो पुरुष नेहमी बाजूला जातो, कधी सोबत राहत नाही त्याच्या. काही अपवाद आहेत त्याच्यात, पण मेजॉरिटी असंच होतं. त्याच्यामुळे तुम्ही तिला जर योग्य वेळात नेलं, 1.25-1.5 महिन्यामध्ये ते गर्भपात डोळ्यावरही होतो, तो त्याच्यावर होऊन तिला पुढच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्य ती तिचं घडवू शकते. त्यामुळे नाही का मदत कोण करणार आहे? आपणच करणार आहे. कालिका मातेचा आशीर्वाद आहे. भविष्यात असं कुणाशी घडू नये, पण घडलं तर त्याच्यातून बाहेर यायसाठी आमच्यासारखे भरपूर स्त्रीरोग तज्ञ आहेत, ते मदत करतात. एक तुम्हाला अनुभव म्हणजे काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे आलेली, की सांगताना असं सांगत होती, मला फक्त पोटाचा आजार आहे, माझ्या पोटात पाणी भरलेलं आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला पोटाचे आजार करतात का तेवढंच बघा. तर ज्यावेळेस तिला मी चेक केलं, ती 9 महिन्याची गर्भवती होती. आता 9 महिन्याची गर्भवती आपल्या घरात कुणी जर मुलगी बनते तर आई, बहीण, आपल्या मावशी, आजी, कुठे सगळ्यांचं लक्ष. ती नातेवाईकांना कुणालाही सोबत आणलेलं नव्हतं तिने. ती 18 वर्षाच्या वर होती, त्याच्यामुळे कायद्याने आम्ही तिला सगळं तपासू शकत होतो. 18 वर्षाच्या कायद्यात वेगळे रूल्स आहेत. त्यानंतर ती सिव्हिलला गेली. ती कळल्यानंतर ती सिव्हिलमध्ये एकटीच ॲडमिट झालेली. त्यानंतर सिव्हिलवाल्यांनी तिला नाही का तिच्या घरच्यांना फोन करायला लागला. त्यावेळेस पहिल्यांदा कळलं तिच्या घरच्यांना ती गर्भवती आहे म्हणून. त्याच्या पहिले घरच्यांना काहीही माहिती नव्हतं. असं नका करू. खूप चांगल्या प्रकारे सांभाळला, कारण हे तिथे एक चूक झाली तर आयुष्यातून तिचं नाही का उद्ध्वस्त होऊ शकतं. चुका होतात, प्रत्येकाच्या हातून चुका होतात. तुम्ही, मी, सगळेजण चुकलेले आहेत. इव्हन राम पण चुकलेला आहे. तुम्ही रामाचे भक्त असेल तरी पण मी सांगते, राम जरी रामराज्य जरी आले तरी पण ज्यावेळेस सीतेला नाही का अग्निपरीक्षा द्यायची होती, त्यावेळेस रामाने जर पुढे होऊन सांगितलं असतं की तिला मी रावणाकडे पाठवलंच नव्हतं. आपलं रामचरित मानस त्याच्यात दिलेलं आहे, सीता रावणकडे गेलीच नव्हती, तिची प्रतिमा गेली होती तिकडे. त्यावेळेस ते सिद्ध करून सांगू शकले असते की सीता तिथे नव्हती, तिला अग्निपरीक्षा द्यायची गरज नाही, कारण ते पण मानव रूपात देव होते, तरी पण ते सिद्ध करून दाखवू शकले असते. पण त्यावेळेस त्यांनी ते केलेलं नाही. त्याच्यामुळे नाही का योग्य वेळा स्त्रीने नाही का तिचं मदत करणं खूप गरजेचं आहे. इथे बसलेले सगळे जेवढे पण आहे, सगळ्यांनी आपल्या मुलीशी, आपल्या बहिणीशी, आईशी, मैत्रिणीशी, सगळ्यांशी नाही का एक निष्ठेने, विश्वासाने वागणं खूप गरजेचं आहे. एकदा जर तो विश्वास उडाला तर परत येत नाही. हा जो झाला दुसरा टप्पा. लग्नानंतरच्या अजून अशा बरेच आता दिवसेंदिवस माझ्याकडे प्रमाण त्याचा वाढत चाललेलं आहे. ते म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवसातच जो कोणी पुरुष आहे किंवा स्त्री आहे त्यांना असं वाटतं की माझ्या म्हणजे हिच्याशी माझे मन जुळत नाही, ती मला शारीरिक संबंध ठेवायला नको म्हणते, ती अशीच आहे, तशीच आहे. पण मला सांगा, जर तुला घालून काढून बोललं प्रत्येक वेळेस, तू स्वयंपाक चांगला बनवत नाही किंवा तू टिकलीच लावत नाही, तू मंगळसूत्र नीट घालत नाही, तुझ्या घरचे संस्कारच चांगले नाही आहे, तुझ्या आईवडिलांनी हे शिकवलं का? जर अशीच जर पुनरावृत्ती होत गेली तर स्त्री तुमच्याकडे कधीच मनाने येणार नाही. तुम्ही शारीरिक संबंध नावाला ठेवले तरी पण ती पूर्णपणे तुमची कधीच होऊ शकणार नाही. तुमची जर ती भावना वाटत असेल तर तिला नाही का मनापासून पहिले तिचं मन जिंका ना. मन जिंकलं तरच तुमच्या शरीरावर नाही का तिचा हक्क राहणार. नुसत्या शरीरावर जर डायरेक्ट तुम्ही नाही का तुम्ही 8 दिवस पूर्ण आठवड्यात तिच्याशी कधी संवाद साधत नाही, तू जेवण केलं का, कशी आहेस, तुला काही लागतंय का, दुखतंय का, होतंय का, प्रेमाचे 4 शब्द बोलत नाही आणि आठवड्याच्या शेवटी नाही का लगेच नाही का तुझ्याशी शारीरिक संबंध करायला गेले तर ते तयार नाही होणार. त्यामुळे नाही का त्यासाठी नाही का सगळ्या पुरुषांना इथे बसलेल्या त्यांना पण आहे, आपल्या मित्रांना, जवळच्या नातेवाईकांना, सगळ्यांना सांगा, पहिले तुमच्या मनातलं तिच्याविषयी जो असलेला आहे राग, द्वेष, भावना, संशय. सोलापूरमध्ये माझ्याकडे अशा भरपूर पेशंट असे येतात ज्याच्यावर पुरुषांचा भरपूर बायकांना संशय आहे, ती तिकडेच का गेली, त्याच्याशीच का बोलली, 4 चौघात तुम्ही
सांगते आम्ही असं म्हणत नाही, अंगप्रदर्शन मुलगी कोणती करत असेल, काही चुकीचं करत असेल ते म्हणत नाही साथ द्या म्हणून. पण ज्यावेळेस एखाद्या घरात नाही का सांसारिक अशा गोष्टी चालू राहतात, तिच्या पाय मागे खेचल्या जाते, तुमची मुलगी सुशिक्षित आहे, समजदार आहे, तिच्या समाजात एक स्थान, तिचं अस्तित्व आहे, अशा वेळेसही तिला नाही का तिच्यावर नजर ठेवण्यासाठी 4 माणसे ठेवलेले आहेत, घरात CCTV कॅमेरे ठेवलेले आहेत, तिला तुझी गाडी इथे सोडली तिथे सोडली, तू त्याच्यासोबत बोलली का, याच्यासोबत बोलली का, यांनी असं म्हटलं तर तुला ओळखतच व्हा, कृपया हे बंद करा. ते जर जिथे, आणि हे बंद करायसाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या घरातूनच चालू करा. ज्यावेळेस नाही का तुमच्या मुलीवर असं कोणी अन्याय घेते त्यावेळेस नाही का थांबवा पुढच्याला. पहिल्या वेळेस जर जोरदार तुमचा धमाका असेल की नाही का ही माझी मुलगी अशी करू शकत नाही आणि हे करणार नाही, तुला नको असेल तर मी बाजूला घेऊन जाते, पण तिच्यावर असे चारित्र्यावर आरोप नको, हे जर तुमच्या बोलण्यात जर नाही का थोडी ताकद असेल तर भविष्यात कोणताच माणूस नाही का तुमच्या मुलीशी, मैत्रिणीशी, तुमच्या प्रिय सखीशी करायचा प्रयत्न करणार नाही. कारण मी हे खूप केसेस बघितले, त्यावरून अनुभव सांगते, घरापासूनच आपल्या सुधरवा, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्या संबंधित तुम्हाला काहीही विचारायचं असेल तर मला कधीही विचारू शकता, कारण दिवसेंदिवस या केसेस 2 महिने झाले मी लग्नाला लगेच घटस्फोटाची फाईल येते, नाही आता ही गर्भवती आहे, आम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे, खाली करा. का असं होत आहे? कारण आपल्या घरापासूनच चुकीचं होत आहे. धापड ना, एक धापड पहिली जर नाही का तुमच्या मुलीला तुमच्या पुरुषाने मारली, जावाईने मारली, तिला काय म्हणतात? सहन कर, सहन आहे, तुझं नशीब, तुझं कर्म, नका अशा हवेतल्या गोष्टीवर लक्ष देऊ. कर्माचे फळ हे असे नाही आहे. तुम्हाला जर पहिल्या वेळेस तुमच्या जावाईने तुमच्या मुलीला जर मारलं असेल, त्याच वेळेस नाही का जसं लग्नाच्या आधी जर तुमच्या माणसाने तुमच्या मुलीला मारलं असतं तर तुम्ही त्याला थोबाडे दिली असती, पण लग्नानंतर का देत नाही तिचा भाऊ किंवा तिचा नवरा? द्या ना. पहिल्याच वेळेस सांगितलं नंतर तो कधीच आयुष्यात प्रयत्न करणार नाही, जाळून टाकणार नाही, जळलेल्या केसेस, अत्याचार, अन्याय आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पूर्ण थांबतील. पण सुरुवात करायची कुणाची? कुणाला? आपल्यालाच. कालिका माता सगळ्यांमध्ये आहे की योग्य वेळात योग्य ठिकाणी जागे करा, म्हणजे खरेखूर नाही का आपण कालिका मातेमध्ये महिला दिन साजरा केला असं होईल. मला इथे बोलायसाठी 2 शब्द दिले त्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. जर कुणाच्या मनाला ठेच पोहोचली असेल तर त्यासाठी मला असं वाटत नाही कुणाच्या मनाला ठेच पोहोचली असेल, पण जरी तुमच्या पुरुषाला ठेच पोहोचली असेल तर त्याचा योग्य याच्यात वापर करा की घरातल्या कोणत्याही स्त्रीच्या याच्यावर अन्याय होऊ देऊ नका आणि अन्याय करू पण नका. धन्यवाद. या गोष्टीबद्दलचं खरंच आम्हाला सगळ्यांना तुमच्यामुळे या गोष्टी बऱ्याच समजलेल्या आहेत. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी कुमारी श्रद्धा पवार यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. अभिवादन करून तुम्हा सर्वांचा थोडासा वेळ घेऊ इच्छितो. जसं की मॅडमनी सांगितलं की घराचा रंग देताना सुद्धा आपल्याला गृहीत धरलं जात नाही, आणि डॉक्टर मॅडमनी सांगितलं आपल्याला की बऱ्याच ठिकाणी मनाची कुचंबना होती. हां, तर मी आज तुमच्यासमोर हाच विषय मांडण्यासाठी मी आले. ताणतणाव. आजकाल आपण ऐकतो बऱ्याच वेळेला घरामध्ये लहान मुलं सुद्धा आजकाल फार वेळा म्हणतात आपल्याला की मला टेन्शन आलंय किंवा मला ताण आहे. तर नेमकं टेन्शन आणि ताण म्हणजे काय होतं? तर एखाद्याकडून अवाजवी अपेक्षा करणं, एखाद्याच्या क्षमतेपेक्षा जास्त अपेक्षा करून समोरच्याची परीक्षा करणं म्हणजे त्याला ताण देणं. आणि मी फार टेक्निकल गोष्टी न पडता कोणाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी श्रद्धा पवार, मी मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून काम करते आणि आहार तज्ञ सुद्धा आहे. तर मेडिकल फील्डमध्ये, पॅरामेडिकल फील्डमध्ये काम करत असताना मला या सर्व गोष्टींचा अनुभव, जसं मॅडम सांगतायत किंवा त्यांनी जे काही
दोघांसाठी आहे किंवा लहान मुलांसाठी सुद्धा. तर अशी किती संवाद तुम्ही घरच्यांसोबत करता, किती दिलखुलास बोलता, किती मनमोकळेपणाने बोलता. अलीकडे आधीच्या सारखा संवाद होतो का घरामध्ये, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा. मग त्यातून कशाची निर्मिती होते, त्या स्त्रियांना तर दुहेरी, जसं की घरची जबाबदारी पार पाडायची, घरच्यांचं बघायचं, किचन मॅनेज करायचं, मुलांना त्यांच्या स्कूलमध्ये तिथे मॅनेजमेंट करायचं, आणि मग आपण जर ते काम करत असतील प्रोफेशनल करायला. घरचं झालेलं पाहिजे तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन डिस्कस करता का? नाही करत. जरुरी नाही ते ऑफिसमध्ये जाऊनच डिस्कस केलं पाहिजे, पण तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर ते बोलून तो ताण कमी करू शकता. तर आजकाल मी पाहिले की संवादच कमी आहे मुळात. तर संवाद कमी आहे तर ताण वाढणार आणि त्याचं व्यवस्थापन करता येत नाही बऱ्याच जणांना. आपण पाहतो आजकाल काही नाही जमलं, आत्महत्या, एखादी चिठ्ठी लिहिली आणि आत्महत्या केली. शेतकरी वर्गापासून ते सुशिक्षित स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की स्वतःला डोळे झाडून घेते पोलिसांनी. ठीक आहे, शिक्षिका आहे, ताणाचाच तो परिणाम आहे एखादा की ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये जिथं तिच्या वर्किंग प्रिमायसेसमध्ये जर का तिला कामाचा ताण असेल आणि ती कोणाला बोलू शकत नसेल तर त्यांनी आपलं स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. तर अशा अनेक ठिकाणी अनेक परिस्थितीमध्ये व्यक्ती आपलं स्वतःचं जीवन संपवते. तर अशा ताणाचं सुद्धा व्यवस्थापन प्रत्येकाला करता आलं पाहिजे, ज्याला की आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. आजकाल ताण म्हणजे काय हेच एखाद्याला ओळखता येत नाही. तर त्याचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक परिणाम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पण मानसिकरित्या तर आपण पाहतो की आपण फार अतिविचार ना, ओव्हर थिंकिंग, झोप न लागणे, निद्रानाश, आणि यातूनच मग वेगवेगळ्या रोगांना आमंत्रण, जसं की बीपी, शुगर, हे सगळे त्याचे दुष्परिणाम. अतिविचार करून अति स्ट्रेसने होणारे सर्व आजार. तर ह्या ताणाला योग्य वेळी कसं मॅनेज करायचं, तर ह्याचे फार छोटे छोटे स्टेप्स आहेत, त्याचे टेक्निक्स आहेत. तर त्या टेक्निक्स जर आपण शिकून घेतलं तर आपण दैनंदिन जीवनामध्ये आनंदी आयुष्य जगू शकतो. तर ह्या काय टेक्निक्स आहेत, तर मी आता तुम्हाला फक्त झुजवी माहिती देते. त्याच्या 3 स्किल्स आहेत. सगळ्यात पहिलं काय आहे, तर विचार बदला. विचार बदला म्हणजे काय बदला, की आपण तो विचार करतो तर मग चुकीचं आहे का, म्हणजे मग आम्ही काय चुकीचं आहोत, आतापर्यंत आम्ही सगळं चुकीचं केलं. तर असं नाही. एखाद्या गोष्टीकडे किंवा एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. माझ्याकडून जर मी 6 आकडा काढला आणि तुम्हाला जर तो 9 दिसत असेल तर तुम्ही चुकीचे आहात, त्याचा अर्थ असा होतो का? तुम्ही ज्या ठिकाणी उभ्या आहात त्या ठिकाणाहून जर एखादी घटना पाहत असाल तर ती तुमच्या दृष्टिकोनातून बरोबर असेल, आणि मी ज्या ठिकाणाहून पाहते त्या ठिकाणाहून माझाही दृष्टिकोन बरोबर असू शकतो ना. तर मुळात आपल्याला एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला शिकायला पाहिजे. दुसरी गोष्ट, चेंज ऑफ थिंकिंग, थॉट प्रोसेस, विचार वर्तन बदलतात. त्यामुळे विचार बदलला, दृष्टिकोन बदलला की आपल्या वर्तनामध्ये सुद्धा बदल होतो. आणि तिसरं म्हणजे आजकालचं फार सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जीवनशैली बदलणं. तर जीवनशैली ही कुठेतरी बदलली गेली पाहिजे. मग ती कशी बदलणार, त्याचे काय स्किल्स आहेत, काय टेक्निक्स आहेत, तर अशा छोट्या छोट्या क्लासेस, जसं की स्ट्रेस मॅनेजमेंट. दुसरं आहे गुड पॅरेंटिंग स्किल, म्हणजे चांगलं पालकत्व कसं करायला पाहिजे. जसं की आता मॅडमनी सांगितलं की मुलींचं बाहेर काय वर्तन चालू आहे, त्यांचे कोणाशी संबंध आहेत, ते कोणाशी बोलतात, कसे वागतात, हे ते घरी येऊन कधी डिस्कसच नाही करत, किंवा पालकांना त्यासाठी वेळच नसेल. तर हे डिस्कशन्स
मुलांनी घरी करावे, पण ते कधी करतील? हे डिस्कशन्स मुलं तुमच्याकडे येऊन कधी करतील? जेव्हा त्यांना आपुलकी वाटेल, जवळीक वाटेल, त्यांना विश्वास बसेल की आपल्या आई वडिलांशी आपण हवे ते संवाद करू शकतो, आपलं मन मोकळं करू शकतो. मग त्यासाठी तुमचे संबंध तुमच्या मुलांबरोबर कसे असायला हवे? तर ह्यासाठी गुड पेरेंटिंग स्किल्स हवे. ठीक आहे. तिसरा आहे अँगर मॅनेजमेंट. खूप जास्त राग आल्यावर आपल्या हातून एखादी न घडण्यासारखी कृती सुद्धा घडते ना बरेच वेळेला. आपण हात उगारतो मुलांना, ते न हात उगारतो सुद्धा आपण त्यांच्याकडनं तीच कृती करून घेऊ शकतो जी आपल्याला हवी आहे. पण ती कशी करून घेणार? तर अशा सगळ्या स्किल्सचे सेमिनार्स आणि वर्कशॉप्स आम्ही दर आठवड्याच्या शेवटी वीकेंड्सला आम्ही अरेंज करतो. आणि माझा इथे येऊन तुमचा वेळ घेण्याचा हाच उद्देश आहे की प्रत्येकाने जसं शरीराच्या जखमेवरती मलम लावणं गरजेचं आहे, तसंच मनावरती सुद्धा आघात होतात. तर ते केवळ सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जातो आपण म्हणजे आपण वेडे आहोत ह्याचा अर्थ असा नाही. तर ह्याचाच प्रसार आणि प्रचार करावा. तुमच्यासारख्या लोकांनी पुढे यावं. जर मूल एखादं आहे आणि ते फार शांत आहे, बोलत नाही, आई वडिलांबरोबर संवाद नसतील, तर तुम्ही योग्य वेळी कोणाची मदत घेतली पाहिजे. त्यासाठी असं नाही की आपलं मूल वेडं आहे किंवा त्याला गोळ्या औषधांची गरज आहे, असं नाही. तर काउन्सिलिंगनी त्यांच्याशी बोलून समुपदेशाने सुद्धा काही प्रॉब्लेम सुटू शकतात. तर सोलापूरमध्ये आता नव्याने ऑल पॅथीज अंडर वन रूफ म्हणून मॅजेस्टिक कॉकटेल थेरपी सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे, जे की तुमच्यापैकी जास्तीत जास्त जणांनी त्याचा लाभ घ्यायला हवा. ज्यांना कुणाला असं वाटतंय की नाही मला गुड पॅरेंटिंग स्किल्स यायला पाहिजे किंवा मला स्ट्रेस मॅनेजमेंट थोडंसं आणखी टीममध्ये शिकायचं आहे किंवा त्याचे स्किल्स आत्मसात करायचे आणि अशा अनेक जसं की अँगर मॅनेजमेंट आहे, रागावरती नियंत्रण कसं मिळवतं, किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा कम्युनिकेशन स्किल दर वीकेंड्सला तिथे अरेंज करणार आहोत. आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये तिथे सहभाग घ्यावा जसं जमेल तसा. तर तुमचा इतका मौल्यवान वेळ माझ्याकडे दिला अचानक मी आईकडे आणि म्हणते धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय छान मुलाचं आपण मार्गदर्शन केलेलं आहे. इथे उपस्थित असणाऱ्यांपैकी कोणाला जर आपले हार्दिक शुभेच्छा देते. व्यासपीठावरील तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच वसुंधरा महिला मंडळ यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. प्रथमतः मी या सर्वांचं खूप खूप कौतुक करते, कारण जोपर्यंत घरातली स्त्री बाहेर पडून तिचं कार्य समाजासमोर सादर करत नाही तोपर्यंत तिच्यातली शक्ती समाजाला ती दाखवून पण देऊ शकत नाही. असं हे माझ्या मागे शक्ती रूपाने असलेलं महिला मंडळ आहे. त्याचं आधी सर्वात खूप खूप कौतुक आहे, कारण बरेचसे कार्यक्रम बरेच दिवस झालं, बरेच महिने झाले मी पाहते की या सख्या माझ्या सर्वजणी करतायत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्याचं कार्य खूप छान चाललेलं आहे. घरात प्रत्येकीला वेळ मिळत नाही ही तक्रार असते, परंतु इकडे अशी तक्रार मला वाटत नाही, कारण घरची आघाडी सांभाळून समाजाचं कार्य करणं ही एक स्वतःमधली शक्ती जागृत करण्याचं ठिकाण आहे. आतापर्यंत मॅडमनी तसेच डॉक्टर मॅडम आणि व्यवस्थित मॅडम यांनी परत खूप छान इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते सध्याच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. मुलींचा विषय असो, स्त्रियांचा विषय असो, हे सगळे सध्याचे ऐरणीवरचे विषय आहेत. पण आपण इथे एकही जण असे नाही होत की आपल्याला एखाद्या प्रॉब्लेमला किंवा एखाद्या समस्येला, कुटुंबातल्या समस्येला तोंड द्यावं लागत नाहीये. इथे थोडंसं मांडताना मी असा विचार मांडते की जेव्हा आपली मुलं
करत नाही. त्यासाठी थोडंसं पालक म्हणून आपण त्यांना दिलेलं आश्वासन हे कमी पडत असतं आणि ते देण्याचीही गरज आहे. जेव्हा आपल्या घराचा उंबरठा आहे, हे छोटं मुलं असतं त्यावेळेस ते काय म्हणतं, खेळायला जाऊन आलं तरी की माझी आई आहे पाहायला मला, माझे पप्पा आहेत मला पाहायला. आणि ते घरात कसं येतं की सुरक्षितपणे येतं. ही मुलं जोपर्यंत छोट्या छोट्या प्रॉब्लेमला लहानपणी आपल्यापर्यंत येतात आणि मोठी झाल्यानंतर का बरं येत नाही तो, कारण आपण आई वडील म्हणून त्यांना हा आधार दिला पाहिजे की बेटा किंवा मुली, तू पुढे केवढी तू झेप घेतली आहेस, तू शिक्षण घेतलंयस, समाजामध्ये जातीयेस किंवा तू कुठल्याही स्तरावरती तू काम करतेयस, पण आई आणि वडिलांनी त्या मुलीला हे आश्वासन दिलं पाहिजे की तुला कोणत्याही पद्धतीचं संकट येवो, कोणत्याही पद्धतीच्या अडचणी येवो, तर ती अडचणी सोडवण्यासाठी तुझे आई बाबा आणि घरातील व्यक्ती ह्या सदैव तुझ्या पाठीशी असतील. हे आश्वासन जोपर्यंत त्या मुलीला मिळणार नाही, त्या मुलांना मिळणार नाही, तोपर्यंत ही मुलं त्यांचे प्रॉब्लेम आई वडिलांशी शेअर करणार नाही. ही एकदा त्यांना पक्क ठरलं की मी जरी चूक केली तरी मला या समस्येतून सोडवायला माझ्या उंबरठ्याच्या आतले माझे पालकच आहेत, तेच मला फक्त 100% आणि पूर्णपणे मदत करू शकतात. ही जेव्हा खात्री त्या मुलांना पडेल तेव्हा ती मुलं आपल्यापासून, पालकांपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. आणि त्यासाठी मॅडमने सांगितल्याप्रमाणे संवाद होणं गरजेचं आहे. रोज पालकांनी एकत्र बसून जेवण केलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्या समस्या विचारल्या पाहिजेत, ना की शंका घेतली पाहिजे. आपण विचारतो तू आज कुठे गेली होतीस आणि तू आज काय केलंस, हा प्रश्न विचारताना आईने जे खोचकपणे विचारलेलं असतं त्या मुलीला ते जास्त त्रासदायक वाटतं. त्यामुळे तिच्या मधले जे काही उत्साही क्षण असतात ते ती घरात शेअरच करत नाही. तिथून सुरुवात होते आणि मग हळूहळू हे जे पालक आणि मुलांच्या मधलं अंतर वाढायला लागतं. त्यामुळं माझ्या घराचा उंबरा जो आहे तो बाहेरच्या जगापेक्षा अतिशय सुरक्षित माझ्या घरासाठी, माझ्या मुलांसाठी आहे. आणि मुलांना असं वाटलं पाहिजे की मी 100% सुरक्षित आणि सर्वतोपरी सहकार्य करणारे माझे पालक आहेत आणि या जगाला मी ते तोंड देऊ शकते. खरं तर आपले पूर्वीचे संस्कार होते बघा, आपले पालक काय करतायत ते पाहून मुलं मोठी होतात. प्रत्येक कृती ही छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत आपल्या पालकांकडे बघून घडते. आता मगाशी मॅडमने सांगितलं की गुड पेरेंट्स, आता इथून पुढे या क्लासेसची गरज आहे. थोडंसं मला ऐकल्यानंतर थोडी खंत वाटली का, तर आपले पालक कुठे गुड पेरेंट्सच्या क्लासला गेले होते का हो? नाही ना. आणि आपणही गुड बनलो, पण आपण आता ज्या पालकत्वाच्या जबाबदारीमध्ये आहोत सध्या, तर आपण ती जबाबदारी ती आपण जेव्हा 100% पार पाडू तेव्हा आता आपल्या समोरची जी मुलं आहेत, जी नुकतीच ज्यांची लग्न झालेली आहेत किंवा आणखी त्यांचे पुढचं संसारिक जीवन येऊ घातलेलं आहे, तर यांच्या समोर देखील आपलं जे पालकत्व आहे ते सिद्ध करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामुळं स्त्री आणि स्त्री ही जी घरातली 1, 2, 3 किती असेल, त्या प्रत्येक स्त्रीने समोरच्या स्त्रीला सन्मान देणे, तिच्या प्रत्येक गोष्टी समजून घेणे, हे नातं एकमेकांवर अवलंबून आहे. ही सगळी इथे जी बसलेली स्त्री शक्ती आहे खूप अनमोल आहे आणि त्या अनमोल शक्तीला मी प्रणाम करते. कारण असं इथं बसलेल्या आजींपासून ते आता शिक्षण घेत असलेल्या छोट्या मुलींच्या पर्यंत ही जी काही कालिका माता आहे तिचं ममतेचं रूप आहे आणि रौद्र रूप पण आहे. या सर्वांमध्ये ती माता भरून आहे. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी ती स्वतःला असं विचारते की अरे हा, माझं हे काम बरोबर आहे का, मी आता हे करते ते योग्य आहे का,
असं ती मनाला सदैव बजावत असते आणि तीच भूमिका ती पुढे चालू ठेवते. पण कुठेतरी थोडेसे आपली कुटुंब व्यवस्था थोडी डळमळीत व्हायला लागलेली आहे, ती आपणच सावरायची आहे. कारण स्त्री हा घराचा आत्मा आपण मानतो, सर्वच मानतात. कारण एक तास जरी ती घरातली स्त्री घरात नसेल तर अनेक प्रश्न येतात, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. आणि त्यानंतर ती जेव्हा घरात येते तेव्हा ते चैतन्य पुन्हा भरून पावत असतं. त्यासाठी स्त्रीनेच स्त्रीला सन्मान देणे आणि आपल्या समोर असलेल्या स्त्रीला सन्मानाने उभं करणं हे आपलं कर्तव्य आहे. एक छोटीशी कविता आहे, थोडी वेदनादायक म्हटली तरी चालेल, परंतु सत्य परिस्थितीवर आधारित आहे. नको वेळे राहू कोणत्याही भ्रमात, अनेक सुंदर स्वप्ने आहेत तुझ्या मनात. संपल्या नाहीत यातना एकाच जन्मात, मागतेस तू ना सात सात जन्मात. तयारी आहेस का मग संघर्ष आणि तगमग, शरीराच्या यातना दिसतील का मग. मनाच्या वेदना कुणाला दाखवशील, ओळखेल का हे जग तुला बोलल्या विना. जाणेल का वेदना सांगितल्या विना. सेवेला सर्वांच्या सदैव हजर असतेस, स्वतःसाठी अगं तू मग कधी जगतेस. स्वतःसाठी अगं तू मग कधी जगतेस. या सर्व वेदना जरी असल्या तरी सध्याची स्त्री ही खंबीरपणे उभी आहे आणि सर्वच क्षेत्रात घरच्या आघाड्या सांभाळून ती ते काम करत असते. आणखीन एक छोटीशी कविता आहे. ही कविता मी सकाळच्या घाईमध्ये मी जेव्हा सर्व्हिसला निघते, पोळ्या लाटत होते त्यावेळी सुचलेली कविता आहे. स्वागतच होते तुझे नकारात्मकतेतून, बालपण जगते उपेक्षेतून. तारुण्य झाकून झाकून मरते भिवून, सासरी झाकोळते कर्तव्य कर्मातून. मन मारून जगणे यातच मानते सार्थकता, उघडले तोड तर सहन कर आक्रमकता. भावाची, वडिलांची, पतीची, समाजाची घेतेस कमीपणा जपण्या बिन नात्याची. कितीही राखले तरी दोष फक्त तुझाच, माता, बहीण, सखी, पत्नी तरी तुझी दयनीयताच. लढ आता वाईटपणा घेऊन, लढ आता वाईटपणा घेऊन, नाही तर जग मौन धरून. लाग आता मानव जन्माच्या कल्याणा, साधून घे तृप्त अखेरच्या क्षणा. साधून घे तृप्त अखेरच्या क्षणा. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल मी माझ्या या स्त्रिया सख्या शक्तींना विनम्र अभिवादन करून धन्यवाद देते. धन्यवाद मॅडम. कुमारी अंकिता सर्वांनी टाळ्या वाजवाव्या. त्यांना मी त्याचे विचार व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करते. नमस्कार. प्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो. मला वसुंधरा महिला मंडळाची पंचायत सोनार समिती आणि सोनार सभा संघटनेने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तिथे जमलेल्या माझ्या माता भगिनींना नमस्कार करतो. आज महिला दिनाच्या निमित्तानं घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचा समारोप होत आहे. या कर्तृत्वान महिलांचा आदर सत्कार होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. खरं तर कर्तृत्वान हा शब्द आणि याचा अर्थ लावणंच कठीण आहे. यात समर्पण, कष्ट आणि बऱ्याच काही गोष्टी सामावून जातात. इथं जमलेल्या भगिनींचा सत्कार झाला ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे.
कधी मुलगी, कधी पत्नी, कधी सून, कधी आजी, पणजी, सामाजिक बांधिलकी अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या सांभाळत त्या पुढे जात आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो. आज मला वाटते कर्तृत्वान शब्द याचा अर्थ जरा वेगळाच लावला जातो. अमुक अमुक व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने मोठी झाली असे अनेकदा बोलतो किंवा ऐकतो. खरं तर त्या कर्तृत्वामागे किती कष्ट आणि कुणी कुणी कष्ट केलेलं असतं त्याची जाणीव जर प्रत्येकाला झाली तर खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा सहज आपल्याला समजतो. जाता जाता मी 2 ओळी तुम्हाला सर्वांना समर्पित करतो म्हणून एक कविता सादर करतो. कविता मी लिहिलेली नाहीये. तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नाही. ठीक आहे सृजनाची निर्मिती, तिच्यामुळे देवता दिव्यातील वाती. चहूकडे प्रकाश देऊनी जगताच ती उद्धारी, तो विश्वशक्तीचे नाव आहे नाही. ज्योतिबाची ती क्रांती ज्योती, सावित्री त्यागाची प्रती, ती शिवबाची जिजाई, भिद्रावाची सावली ती रमाई. रणांगणावर लढते जशी राणी लक्ष्मी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नाही. शक्तीपीठ ती नवदुर्गेचे, भक्तीची ऊर्ध्वस्थान, तिच्यामुळे वेळे आम्हा जगण्याचे आत्मभान. ती विठूची रुक्मिणी, ती आषाढीची वारी, नारीमुळे मानवाची आहे जगभर कीर्ती. त्या विश्वशक्तीचे नाव आहे न्यारी, तिच्या उदरातून जन्म घेते दुनियादारी. परत एकदा सर्वांचे आभार. आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचे शब्दरूप आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय सौ शिल्पा ओसवाल मॅडम यांनी आपल्या विनंतीस मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्या ओघवती वाणीतून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले. त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय सौ सारिका देगावकर मॅडम यांनी प्रमुख अतिथीचे स्थान स्वीकारले व आपल्याला मार्गदर्शन केले म्हणून त्यांचेही मनस्वी आभार मानते व असेच प्रेम आमच्यावर असू दे. तसेच कार्यक्रमाला सर्व उपस्थित समाजातील महिला भगिनी, उपस्थित राहिलेले सर्व महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच डायटिशियन श्रद्धा पवार मॅडम यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केले, त्यांचेही मी आभार मानते. तसेच सौ कुमुदिनी ताई यांचे तर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्या सर्व पुरस्कारी मानकरी, त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय, समाज बांधव यांचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे म्हणून त्यांचेही आभार मानते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्रीमती राजश्री पोद्दार मॅडम, सौ अनुराधा पत्तार, प्रास्ताविक करणारे सौ मेघा मेंदर्गीकर मॅडम यांचे सुद्धा आभार मानते. तसेच सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे नेहमीच सहकार्य असते त्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून तुमचेही आभार मानते. श्री विश्वब्राह्मण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या मदतीशिवाय हा इतका भव्य कार्यक्रम कधीच सफल होऊ शकला नसता. त्यांनी कार्यक्रमासाठी मंदिर उपलब्ध करून दिले म्हणून सदर ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त या सर्वांचे आभार मानते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी सहकार्य केले, योगदान दिले त्या सर्वांचेही आभार मानते व आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन येथेच संपवते. या कार्यक्रमाचे पुढील सूत्रसंचालन यांच्याकडे जाहीर करते. कार्यक्रमानंतर सर्वांना अल्पोपहाराची सोय आहे आणि आजच्या जे सर्व सत्कार मूर्तींना स्टेजकडे येण्याची विनंती करते. प्रमुख पाहुण्यांसोबत अध्यक्षांसोबत त्यांचा फोटो सेशन करायचं आहे तर कृपया या